हाय हॅलो नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सगळे ठीक आहात. मी पण ठीक आहे. तर आज आहे संडे 28 एप्रिल. तर आज आम्हाला जायचं आहे गावी. तर ऑलमोस्ट सगळी पॅकिंग वगैरे झालेली आहे. छोटी मोठी पॅकिंग थोडीशी बाकी आहे, ते होतच राहील. तर म्हटलं आता सकाळचे वाजलेले आहे 8. तर म्हटलं थोडंसं नाश्ता करू. तर मी आता बनवणार आहे साबुदाणा वडे. 2 hours later. तर सीईटीने आता आम्हाला इथे ट्रेन दिलेली आहे. म्हणजे आता गावी चाललो आहे. म्हटलं की ती नाही येणार होतं. म्हटलं थोडंसं काहीतरी खाऊन जाऊ बाहेर. मॅगीमध्ये आलेलो आणि एकच मी ऑर्डर केलेलं आहे. आता आम्ही काय एन्जॉय करू. झालेलं आहे मॅगीमध्ये आणि आता आम्ही चाललो आहे घरी. एक थोडंफार छोटंसं सामान घ्यायचं आहे थोडंसं. ते आम्ही स्टार मार्केटमध्ये चाललो आता आणि मग ते जातो घ्यायला. चांगले वाटते आणि रिजनेबल साईजमध्ये. खुशीला चॉकलेट पाहिजे होतं, तर तिच्यासाठी चॉकलेट घ्यायला आली आहे. बघते कोणतं घ्यायचं. मोठीच घेऊया आता, कारण मेल्ट होईल. इझी येते. तिला बबली नाही आवडत. फ्यूज नाही, हे 3 बस झाले. Thousand years later. आमची सगळी तयारी वगैरे झालेली आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे. तर आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं. मम्मीने मस्त चांगला बेत बनवलेला, पुरी भाजी खीर वगैरे. तर आम्ही आता जेवलो आणि आता वाजलेत 9:30. आमची हे 12ची ट्रेन. तर आम्ही आता जस्ट 5-10 मिनटात निघतो आहे. आणि आता कोणाला जास्त जेवायचं नाही आहे, तर मग काय आम्ही टिफिन वगैरे नाही घेतला आहे. पण एक सँडविचेस घेतलेले आहेत कोणाला भूक लागली वगैरे तर. आणि आता आम्ही सगळे मम्मी पप्पा मी खुशी आणि आजी चाललो आहे. सेजू नाही येणार आहे, तर तिचं ऑफिस आहे, तर तिला सुट्टी नाही भेटल्या. एकटी आहे तर नीट व्यवस्थित वगैरे राहा आणि ऑफिसला नीट जा. आणि तुला बरं नव्हतं आता 2-3 दिवस, तर काळजी घे. मेडिसिन वगैरे घे, ठीक आहे. चला आता आम्ही निघतो. ही आम्हाला सोडायला आहे ते स्टेशनला. तर आता आम्हाला जायचं आहे CSTला. तर इथून जाऊ मीरा रोड स्टेशन, नंतर तिथून दादरवरून CST. तर चला निघूया, नाही त्याला उशीर आहे. ते मी आता सँडविचेस करून घेतलेले, टोस्ट सँडविचेस. जो कोणाला भूक लागले तर खाऊ ट्रेनमध्ये. आणि असं पण आपल्याला उद्या 11-11:30 वाजणार आहे घरी पोचायला. तर मध्ये भूक लागेलच, तर मग बघू. चला आपण निघूया, तर भरपूर उशीर होतो. निघालेलो आहे गावी जायला. सगळे बॅग वगैरे खाली, मम्मी पप्पा आजी खाली गेलेत. मी राहिलेलं बॅग खाली घेऊन जाते. खाली रिक्षा आलेली आहे, तर आपण जाऊया. सेजू येते मला खाली सोडायला. खाली नाही, स्टेशनला सोडायला येते. चाललोय 5 जण, पण बॅग एवढे झाले जसं काय पूर्ण अख्खा वरात चाललंय. वरातीचं पण नसेल एवढं. बसलो आता रिक्षात, निघालोय. मम्मी आहे इकडे, पप्पा आणि आजी पुढे गेलेले आहेत. खुशी आणि सेजू गेले स्कूटीवर आणि आम्ही बॅग घेऊन चाललो. मीरा रोडला पोहोचलेलो आहे स्टेशनला. खुशी आहे इकडे. आता आम्ही चढलेलो आहे ट्रेनमध्ये. गर्दी भरपूर आहे. तर एका साईडला उभं आहे बॅग घेऊन. आजी वगैरे बसलेली आहे तिकडे. तर आता आम्ही पोचलो आहे दादर स्टेशनला आणि आता चाललो आहे दादरवरून CSTला. तर प्लॅटफॉर्मवरून चाललो आहे.
CSTला जायला ट्रेन येते. तिथे पोचू आता झालेत 11:30, फक्त हाफ ॲन आवर बाकी आहे. आणि ट्रेन मीरा रोडवरून जी ट्रेन पकडली ती खूप एकदम घाई ते पकडली. एकदम 10 सेकंदात आम्ही ट्रेनमध्ये सगळे चढलो. आणि आमच्याकडे टोटल झालेत आता 10 बॅग आणि आम्ही फक्त 5 माणसं. तर काय प्रत्येकाची आता हालत झालेली. आता बघू, कुली पण नाही भेटला आम्हाला, कुली शोधत होतं. तर आता पुढे बघू, जर CSTला जर भेटला तर तिथे दादरवरून ट्रेन पकडली आणि CSTला चाललो आहे. तर डायरेक्ट तिकडे गेल्यावरच भेटू. आता आम्ही CSTला पोचलेलो आहे. अजून काय ट्रेन नाही आली आहे. 12:15ची ट्रेन आहे. तर आता वाजले आहेत 12, तर अजून काय ट्रेन नाही आली आहे. सगळे वेटिंगवर आहेत, सगळे इथे थांबलेले आहेत. तर बघू आता, मे बी ट्रेन लेट आहे थोडीशी. तर आता आम्ही पोचलेल्या घाईघाईतच आलो. मला वाटलं ट्रेन सुटेल की काय. तर उद्या सकाळी 11 वाजता पोचणार आहोत आम्ही अकोल्याला. तर एवढं झालेलं आहे ना गाईस. हे बघा, आम्ही 5च माणसं आणि बॅगा बघा किती झालेल्या आहे. 10 बॅग. किती बॅग झाल्या पप्पा? तुम्ही किती बॅग गेला? किती घेतल्या तुम्ही बॅग? माझ्या 2 आहेत, हां, टोटल 10 आहेत. तुमच्या 2, आमच्या एकच आहेत. तर 2 झाल्या तुमच्या एक बॅग. माझे 2 आहेत, काही डॉक्युमेंट्स आहेत. यू एक्साइटेड? हां, मग आता मला असं होतं आहे कधी मी ट्रेनमध्ये बसते, सामान ठेवेल, पण कधी झोपेल. किती दिवसानंतर जाते? वर्षानंतर जाते? मला 1.5 इयर, मागच्या मेमध्ये गेले. अच्छा, मी तर आता ऑलमोस्ट 2 ते 3 वर्षानंतर जाते ऑलमोस्ट. अनाऊन्समेंट झालेली आहे की ट्रेन येते. तर ट्रेन आलेली आहे. आता आम्ही त्याच्यात बॅग वगैरे म्हणजे चढतो, आम्ही सीट्स वगैरे बघतो, बसतो आणि मग पुढे आम्ही बसलेलो आहे. ही 5ची ट्रेन आहे. तर बॅग वगैरे सगळे सेटल वगैरे केलेले आहेत. तर आतमध्ये जास्तच थंडी वाजत होती. टाईम होता म्हणून मी बाहेर येऊन बसली आहे. तर आता सुटेल ट्रेन. तर आता चला आपण जाऊया. मम्मी खुशी वगैरे बसलेली आणि हे आपले 2 बर्थ आहे, इकडे आणि इकडे. आणि हा इकडे खाली. आणि या साईडला असे सिंगल सीट आहे. पुढे वगैरे गेलं ना की असं आहे एकदम. मी बसली आणि व्हिडिओ कॉल चालू आहे सेजेसोबत. बस तू पण तिथे बस. एक चाय घेतलेला आहे, आजीला चाय. ते इकडे आम्ही सेजीसोबत बोलतोय व्हिडिओ कॉलवर. ती बिचारी घरी आहे. वी विल मिस यू. तर आता आम्ही बसलेलो आहे ट्रेनमध्ये आणि बराच वेळ झाला. अजून ट्रेनमध्ये लोडिंग अनलोडिंग ते सगळंच चालू आहे. 1 तास ट्रेन लेट होती आहे. तर आता भूक लागलेली आहे. तर आम्ही जे घरून सँडविचेस बनवून आणलं होतं तर ते खातो. आणि थोडाफार स्नॅक्स पण आणलेला आम्ही, म्हणजे वेफर्स वगैरे. तर बघू जसं जसं भूक लागेल. भूक तर नाही जास्त, पण एक आता एवढं धावपळ करून आलो आहे तर भूक लागलेली आता. तर मग आता सँडविचेस खातो आम्ही, घरून बनवून आणले. बेडशीट वगैरे लावलेले आहे. इकडे बेडशीट दिलेले आहे, पिलोज दिलेले आहेत आणि ब्लँकेट्स पण दिलेले आहेत. तर आता झोपतो आम्ही. आता वाजलेत रात्रीचे 2. तर उद्या सकाळी भेटूया. बसलेली वरती आणि इकडे मम्मी व्हिडिओ न्यू व्लॉग बघत आहे. आणि इकडे आजी आहे. अरे दिसत नाही आजी. मला उद्या
सकाळी 6 वाजता. ते बघू कधी आम्हाला जागा येते. उद्या तर 11 वाजता पोहोचणार आहे ट्रेन. आता ऑलमोस्ट उशीर झालेला आहे ट्रेनला 1.5 तास. तर बघू आता कधी पोहोचतो. वेळेत पोहोचवलं तर पुढचे कार्यक्रम जे प्रोग्राम आहे आम्हाला ते करता येईल. तर भेटूया उद्या सकाळी. ऑलमोस्ट दुपारच झालेली आहे. आता वाजले किती 11:15. ट्रेन आहे लेट 2 तास. तर आता आम्ही पोचलो शेगावला, म्हणजे पोचत आहोत. तर बघू तिथे शेगावची कचोरी खायची आहे. तर तिथे कचोरी घेऊ आणि मग अकोला येईल आणि मग उतरूया आपण. आता उन्हाळा आहे म्हणून असं थोडंसं माती आहे. थोडेसे झाडं सुकले. पण नाही तर जर तुम्ही थंडीमध्ये किंवा पावसाळ्यात येणार ना तर पूर्ण हिरवगार असं दिसेल इकडे. छान वाटतं तरी पण या वातावरणात कसं ऊन जास्त असते तर मग काही एवढं मजा नाही येत. पण थंडीमध्ये आणि रेनी सीझनमध्ये मस्त वाटते. इकडे एकदम ग्रीनरी असते. कचोरी ट्राय करते. स्टेशन येते. आता आम्ही उतरतोय. सगळं सामान वगैरे काढलेलं आहे. तर 10-15 मिनटात आम्ही उतरणार आहे. तर मग तुम्हाला दाखवते. आता आम्ही उतरलो आहे अकोला स्टेशनला. ट्रेनचं आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी. इथून आता बघू ऑटो पकडू नाही तर जर गाडी असेल तर गाडीने जाऊया. हे बरं झालं इकडे लिफ्ट आहे. आता एवढं सगळं बॅगा घेऊन कसं गेलं. चाललो आहे आम्ही आणि चाललो आहे आता घरी. तर रिक्षाने चाललो आहे. ऊन भरपूर आहे. म्हणजे असं एकदम आता वाजले फक्त 12:30. तर ऊन अशी आहे जसं काय 2-3 वाजले. चला आपण जाऊया. सामान वगैरे सेटल केलं आणि आता निघालो आहे. आता लागेल चला 10-15 मिनटात आम्ही पोहोचू घरी. ऊन भरपूर आहे जसं मी आधी पण बोलली. आणि म्हणजे असं जर कोणी येत असेल या साईडला तर सगळं म्हणजे स्कार्फ वगैरे गॉगल्स वगैरे घेऊन. आता आम्ही पोचलो आहे घरी. आहे घर. पोचलेलो आहे. इकडे आहेत दादा काम करते. वर्क फ्रॉम होम आहे चालू. इकडे मोठे बाबा. कोण नाही आम्ही असाच व्हिडिओ काढत आहे. हाय करा. हाय करा. हाय कसे आहे तुम्ही? तब्येत वगैरे व्यवस्थित. आम्ही घरी पोचलो आहे आणि आता फ्रेश वगैरे होतं. मग भेटू वगैरे तुम्हाला नंतर. खूप दिवसानंतर भेटलो ना मोठी. किती दिवसानंतर? वर्षानंतर नाही का 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले ना. 2-3 वर्ष झाले असेल ना. दादाचं 1 वर्ष होतं तेव्हा आलं होतं. तर आता आम्ही आंघोळ वगैरे करतो. मोठे वगैरे बनवून ठेवलेलं आहे मोठे आणि आम्ही जेवतो. नंतर मग भेटतो तुम्हाला आंघोळ वगैरे करू. माझी बॅग अनलॉक झाली म्हणजे लॉक झाली होती. तर आपल्याकडे यूट्यूब जिंदाबाद आहे. तर यूट्यूबवर बघून मी ते आता लॉक खोललेलं आहे. नाही तर आज तर काही गरज नव्हतं. मला तसंच राहावं लागलं असतं सगळं. तर आता मी बॅग ओपन केलेली आहे. जेवायला बसलो. फ्रेश वगैरे झालो. आता जेवायला बसलो. इकडे डाळ, चपाती, भात आणि हे कुरड्या पापड सगळं आणि मिरची वगैरे. तर आता आम्ही सगळे जेवतो. आमच्या कॉलेजमध्ये चालू झालं ते जे असते ना ते मशीन त्या लोकांची ते बनवायचे. तुम्ही ते चाय. संध्याकाळचे वाजले 6 आणि मोठी इकडे बनवते गुळाचा चाय. इकडे आहे मम्मी. कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं आहे. ज्याच्याकडे पैसेच नाही त्यांनी पण कसं. आता आम्ही चाललोय आत्याच्या घरी. नाही आत्याच्या मुलीच्या घरी. ती आली होती घ्यायला. तर असं अचानक मध्ये प्लॅन बनला तर आम्ही आता जातोय तिकडे. आता कझिनच्या घरी. तर इथेच राहते ती अकोल्याला. तर तिला माहिती पडलं आम्ही आलो आहे तर ती भेटायला आली होती. आणि मग ती बोलली चला तुम्ही जवळ यायचं. मग आता
आम्ही जेवायला बसलो तर इथे बनवलं आहे पनीरची भाजी, श्रीखंड, पापड आणि चपात्या. तर जेवतो आम्ही जेवतो आणि मग तुमच्यासोबत बोलतो. त्याची मुलगी माझ्या ही राहते अकोल्याला, तर हिला भेटायला आलेलो आम्ही आणि इकडे सगळे बसलेले आहेत. अशी कशी खाते तू? हॅलो, ते रिक्षावाल्याचा फोन आहे तुझ्याला, येतो बोलला का? तर ही आहे पिऊ. काय तुझं नाव बोल? प्रियांशी आहे हिचं नाव. तर ही आहे आत्या बहिणीची मुलगी, कझन. कोणत्या स्टँडर्डमध्ये आहे? फर्स्टमध्ये आहे ती. तिची दातं बघा कशी आहेत. चलिये, तर आता आम्ही निघालो घरी जायला. चल तिचं लग्नाला. ही पण आहे एक आत्याची मुलगी, तिथे इथे राहते. दीक्षा हिचं नाव. पिऊ. तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही निघालोय घरी जायला. इथं दंगा चालू आहे बघा, इथं दंगा चालू आहे. तिकडे येते मम्मी. आता जेवण वगैरे झालेलं आहे आमचं. आता निघालो आम्ही, ऑटो आलेला आहे. तर आता मी तुम्हाला ओळख करून देते. ही या आत्याची मुलगी अकोल्यात राहते. तर किती वर्षानंतर भेटलो आपण? 2-3 वर्षानंतर ना. तर 2-3 वर्षानंतर भेटलो आम्ही. इथे इथं खाली दंगा चालू आहे. बोल, काय बोलायचं तुला? काय नाही. तर आता आम्ही निघालोय घरी जायला. घरी जायला निघालोय. आता परत लग्न आहे तर तेव्हा परत भेटू. लग्नाला ये मग. चला बाय. आता इथे मागे लागली होती. आलो आहे मी घरी. वाजले तर रात्रीचे 11:30. जेवण वगैरे तर करून आलो तिकडे. आणि असा होता आमचा 2 दिवसाचा व्लॉग फ्रॉम मुंबई टू अकोला. तो एकदम धावपळीचा होता, थोडासा रिलॅक्सिंगचा होता. ट्रेनमध्ये थोडासा आराम झाला, ट्रेनमध्ये पण थोडीशी मजा मस्ती झाली. तर तुम्ही नक्कीच पूर्ण व्लॉग बघा आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. उद्याचा आपला एक वेगळा प्लॅन आहे, तर त्याचाही व्लॉग येईल. तर ते व्लॉग तुम्ही बघत राहा. आणि इकडे आता थोडासा नेटवर्क इश्यू आहे, तर व्लॉग आपला थोडा, तर इकडे आता नेटवर्क इश्यू पण आहे थोडासा. तर मे बी व्लॉग थोडासा लेट पण होऊ शकतो. पण आपला रोजचा डेलीचा व्लॉग मी अपलोड करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तर तुम्ही बघत राहा.